सगळ्या गोष्टी आपण ऐकून घेतल्या. आणि ठीक आहे, आम्ही काम करतोय, काम करणारा माणूस चुकत असतो. थोड्याफार चुका झाल्या तर ते आम्ही सुधारणाही करणार. असं काही नाही की आम्ही 100% बरोबर असू. आमची ती भावना पण आहे. आणि संबंधित विभागाला, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी नगरपालिकेने, नगराध्यक्षांनी सूचना केलेली. म्हणजे प्रत्येक पुरावे आपल्याकडे. पोल पडलाय काल, जोडलेत कधी, त्याच्या अगोदरच्या तारखापासून हे सगळे पुरावे. म्हणजे वेळोवेळी आपण कॉन्ट्रॅक्टरला आमच्या नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं की तुम्ही ह्या तारखेला, उपनगराध्यक्षांनी आमचं सांगितलेलं, पत्र दिलेलं की हे काम अशा पद्धतीनं झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, हे चुकीचं होतंय, बरोबर होतंय. वेळोवेळी आपण त्या सगळ्या त्यांच्या विभागाला त्या गोष्टी प्रत्येक वेळेस सांगितले. आणि त्या सांगून सुद्धा त्यांच्यात काय दुरुस्ती झाली नसेल. पण आम्ही परत निर्णयावरती आलो की आम्ही पूर्ण काम त्या फलटण शहरातलं जे पोल असतील, लाईटचे पोल असतील, ते जर चांगले बसले नसतील, जे पडत असतील, कुठं त्याचं चुकीचं काम असेल तर आपण काम पूर्ण झालेलं नाही. अजून आपलं काम भरपूर बाकी. आत्ताशी तर आपण थोडे पोल लावले, 50-60 बसवले, 300 पोल शहरात बसवणार आहे. त्याच्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरचे अजून काय त्याचा संबंध संपलेला नाही. त्याचं काम त्याच्याकडे आहे. काम चांगल्या पद्धतीचं करून घ्यायचंय. काम खराब केलं असलं तर आपण काम फुकून परत चांगलं करून घेणार. आपला तिथं कुठेही भ्रष्टाचार नाही. आपण प्रामाणिकपणे या जनतेची सेवा करतो. नगराध्यक्ष साहेब प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतो. वारंवार त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचं काम केलं जातं. पण आम्हाला आमची खात्री आहे, आमच्या प्रत्येक नगरसेवकावर आमचा विश्वास आहे की आमचा प्रत्येक नगरसेवक चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये काम करतो. आणि जे काम चांगलं झालं नसेल तर आम्ही JCBने पोल पाडू आणि परत नंतर चांगले पोल, चांगल्या पद्धतीनं पोल करू की जे पोल पुन्हा JCBनं ओढला तरी पाडणार नाही. एवढी आम्ही हमी तुम्हाला या निमित्तानं देतो. तुम्ही चांगलं केलं, चांगली सूचना तुम्ही मांडली, आम्ही अंमलात नक्की आणू. तुम्ही सूचना केल्या त्या निश्चितपणे पालन करू आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही शहराला परत दाखवून देऊ. हे काम आमच्या चुकीमुळे नाही तर ते कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे काम चुकीचं झालेलं होतं. त्यात कुणाचाही आमचा नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा काही संबंध नाही. आपण वेळोवेळी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि तरी त्यांनी त्या पद्धतीने आम्ही वेळोवेळी उभा पण राहिलो. बांधकाम विभागाला सांगितलं, इलेक्ट्रिक विभागाला सांगितलं, प्रत्येक विभागाला आपण ते सांगितलं. हे काय पत्र आजची नाही, ही सगळी मागची पत्र आहेत. आणि त्यांनी परत आपल्याला, त्या कॉन्ट्रॅक्टरने आपल्याला परत चांगलं काम करून द्यायचं हमी दिलेली. आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही काम करतोय, आम्ही परत करतोय. समजा चुकीचं झालं असेल, पडत असेल पोल, तर आम्ही चांगल्या पद्धतीचे पोल करून घेतोय. पण गेल्या तुम्ही 10 वर्षापूर्वी या शहरामध्ये 130 कोटी रुपयाचं गटार जमिनीत गाठले. ते तुम्ही सुरू करून द्या. त्याचं एकही पाईपलाईन सुरू नाही, एकही लाईन सुरू नाही. प्रत्येक नगरसेवक तुमच्या जे कर भरतात, त्या शहरातले गोरगरीब जनता कर भरती, त्या घरातलं पाणी त्यांच्या अजून गटारामध्ये जात नाही. ज्या प्रभागामध्ये सुरुवातीला नगरसेवक जे झाले त्या प्रभागात अजून गटर नाही, तिथं सुद्धा अजून गटर नाही. तिथं आम्ही राहतो, तिथं आज बी गटर नाही. आज आमची नगराध्यक्षांना विनंती आहे की आमचं तुम्ही ते राहिलेलं गटर तुम्ही आता करून द्या. आणि जुनी गटर तुम्ही त्याचा अंडरग्राऊंड गटर केलेला आहे, जो 100-130 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तो झालेला आहे, तो काम अजून पूर्ण केलेला नाही. आपल्या काळातलं काम आहे ते अजूनही तसंच आहे. तर ते काम तुम्ही फक्त उकरून दाखवा जनतेला की काय साईजची पाईप टाकली, काय साईजचा चेंबर केलाय, कुठं त्याचं STP सेंटर तुम्ही सुरू केलंय, कुठं पाणी तुमचं स्वच्छ करून पाणी तुमचं नदीला जाते, ओढ्याला जाते, झाडांना जाते, ते तुम्ही दाखवा ना. प्लॅन तुमची काम का अपुरी राहिली, का तुम्ही 10 वर्षात ते काम करू शकला नाही, हे जनतेला तुमचा भ्रष्टाचार कळू द्या. आम्ही आमचं काम चुकलंय ना, आम्ही तुम्हाला परत करून दाखवू. परत 10 दिवसात, 15 दिवसात आमचे पोल तुम्ही सगळे नगरसेवक, तुमचे सगळे नेते घेऊन यायचं तिथं आणि पोल परत JCBने वाढायचा. जर तो परत उपसून निघाला तर आम्ही स्वखर्चानं पोल या शहरामध्ये टाकू. एवढे आम्ही तुम्हाला या निमित्तानं आम्ही देतो. आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे काम करतोय, जनतेची सेवा करतोय. त्यामुळे आमचा जनतेवरचा आमचा विश्वास, जनतेला आमचा विश्वास पटलेला आहे, तालुक्याला आमचा विश्वास पटलेला आहे. कुणी सर्टिफिकेट द्यायचं तर आम्हाला गरज नाही. निश्चितपणानं जनता, तालुक्यातली जनता आमच्या बरोबर आहे. निश्चितपणानं तर आम्ही जनतेच्या विश्वासात पात्र राहू. एवढंच या निमित्तानं मी विरोधकांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.